तुमचे केसही असे डॅमेज झाले आहेत का, किंवा केसांना अजिबात वाढ होत नाही, केस अगदी बुरशी लागल्यासारखे झालेत, केसांमध्ये खूप कोंडा झालाय, केसांना पोषण भेटत नाहीये, तर आज हा हेअर मास्क त्यांच्यासाठीच आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या महिला जॉबला जातात त्यांच्यासाठी हा हेअर मास्क अगदी छान आहे। आणि मला इंस्टाला खूप सारे DM आले की आम्हाला अजिबात वेळ नसतो एवढा की आम्ही घरी हा हेअर मास्क बनवावा आणि केसांना लावावा, तर याचं मी एक सोल्युशन घेऊन आली आहे। आणि याच्यामुळे तुमच्या केसांचे सगळेच प्रॉब्लेम अगदी दूर होतील आणि तुमच्या केसांना पोषण देखील भेटेल, केस सिल्की पण होतील, केसांना वाढ पण होईल आणि केसांमधला कोंडा पण अगदी कमी होईल। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। ज्या महिलांना अजिबात टाइम नसतो त्यांच्यासाठी हा हेअर मास्क आहे। हा प्लमचा कोकोनट शायनी हेअर मास्क आहे। त्यासोबत याच्यामध्ये तुमचं 10 वेळा केसांचा स्पा होईल एवढी याच्यामध्ये क्रीम आहे। आणि त्यासोबत क्रीमसुद्धा खूप लाईटवेट आहे आणि याची खूप छान स्मेल येते। तुम्ही बघू शकता क्रीम किती लाईटवेट आहे ते, आणि खरंच याचा रिझल्ट आपल्या केसांना लवकरात लवकर मिळतो। आता मी माझे केस शॅम्पूने वॉश केले आहेत आणि तुमचे केस खूप जास्त सुकवू नका, केसांमधलं पाणी काढा आणि अशा पद्धतीने सुकवून घ्या आणि तुम्ही हा हेअर मास्क लावा। तुमचे केस अगदी कोरडे ठेवू नका आणि तुम्हाला जर चांगला रिझल्ट याचा हवा असेल तर तुम्ही शॅम्पू करून घ्या, मग हा हेअर मास्क लावा। मी पहिले काय केलं होतं, मी पहिले माझ्या केसांना तेल लावलं होतं 1 दिवस आधी, मग मी केस माझे छान वॉश केले शॅम्पूने आणि मी आता हा हेअर मास्क लावत आहे। कारण जसं आपला स्पा असतो की तेल लावणं, मग त्यानंतर आपण क्रीम केसांना लावतो, त्या पद्धतीने मी इथे केलेला आहे। आणि हा हेअर मास्क तुम्हाला केसांच्या लेंथला आणि केसांच्या मुळांना सुद्धा लावायचा आहे। याच्यामुळे तुमच्या केसांना खूप सारे फायदे आहेत। त्यासोबत ज्यांना खूप कोंड्याचा प्रॉब्लेम आहे, कोंडा अगदी कमीच होत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान सोल्युशन आहे। आणि प्लमचे सगळेच प्रोडक्ट खूप छान आहेत आणि हे जे प्रोडक्ट आहे ते सगळं आपलं कोकोनटपासून बनलेलं आहे। तुम्हाला माहिती आहे नारळाचं तेल आपल्या केसांना किती फायदेमंद आहे, तसंच हा मास्कसुद्धा आहे। आणि त्यासोबत तुम्हाला हा फक्त 20 मिनटं लावायचा आहे। ज्यांना अजिबात वेळ नाही आहे त्यांच्यासाठी हा खूप सुंदर असा मास्क आहे। असं समजा की तुमचा हेअर स्पाच होतो 20 मिनटात फक्त, आणि प्राईसपेक्षा हा खूप छान वर्क करतो आणि तुम्ही जेव्हा याला यूज कराल तेव्हाच तुम्हाला याचा फायदा हा बघायला मिळणार आहे। आणि दोघे बाजूंना सेम तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही थोडं जास्त क्वांटिटीमध्ये लावा। ज्या महिला खूप कमी क्वांटिटीमध्ये लावत असतील त्यांना एवढा रिझल्ट हा बघायला मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला मिनिमम क्वांटिटीमध्ये याला लावायचं आहे। आणि मी सेम लेंथला सुद्धा लावून घेत आहे, केसांच्या मुळांना सुद्धा कुठे कुठे लावून घेत आहे। आणि ज्यांचे पातळ केस असतील त्यांचे केस देखील घट्ट होतील, एवढे सारे ह्या स्पाचे फायदे आहेत। त्यासोबत याच्यामध्ये खूप सारे असे पोषक तत्व आहेत, त्याच्यामुळे आपल्या केसांना कायम हेल्दी ठेवण्याचं काम ही क्रीम करत असते। आणि तुम्हाला याच्यासोबत शॅम्पू घ्यायचे असेल तर ती सुद्धा मिळणार आहे आणि कंडिशनर पण तुम्हाला याच्यासोबत मिळेल। पण हेच तुम्हाला एवढं छान फायदा देतो की तुम्ही कंडिशनर नाही पण लावलं तरी चालतं, कारण तुमचे केस अगदी मऊ करतं। त्यासोबत याची स्मेल इतकी सुंदर आहे, तुम्ही शॅम्पू करून 5-6 दिवस झाले ना तरी याची स्मेल अजिबात जात नाही, एवढी सुंदर याची स्मेल आहे। आणि आपली सगळी नॅचरल याची स्मेल आहे। आणि त्यासोबत मी आता परत माझ्या केसांच्या लेंथला आणि केसांच्या पुढे सुद्धा व्यवस्थित लावून घेत आहे। तुम्ही बघू शकतात मी सगळीकडे व्यवस्थित माझी क्रीम ही लावलेली आहे आणि केसांच्या लेंथला सुद्धा व्यवस्थित लावलेली आहे, कारण तेव्हाच आपल्याला याचा रिझल्ट हा चांगला बघायला मिळतो। आता मी इथे करणार काय आहे, मी फक्त आता इथे क्लच लावून घेणार आहे आणि तुमच्याकडे प्लॅस्टिकची बॅग असेल तर त्याच्याने देखील तुम्ही कव्हर करून घेऊ शकतात। आणि अगदी तुम्ही 20 मिनटं किंवा 30 मिनटं पण ठेवलं तर चालतं, कारण याच्यामध्ये कोणतं केमिकल यूज केलेलं नाही आहे, म्हणून तुम्ही 30 मिनटं पण तुमच्या केसांना ठेवलं तर याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे। आता तुम्ही बघू शकतात मी सगळ्या केसांना लावलं आहे आणि जेव्हा मी तुम्हाला शॅम्पू करून दाखवेल ना याचा रिझल्ट खूप काही वेगळा राहील। आता मी 2 मिनटं मॉलिश करून घेत आहे, कारण केसांच्या मुळांमध्ये ही क्रीम व्यवस्थित लागली पाहिजे, त्यामुळे ही मेथड करणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही केसांना काहीही लावा पण तुम्हाला ही स्टेप अगदी फॉलो करायची आहे। आता झालेलं आहे सगळीकडे लावून, आता मी इथे क्लच लावली आहे आणि 30 मिनटानंतर मी माझे केस हे
वॉश केले आहेत. तुम्ही बघू शकतात माझे केस अजून बाकी ओले आहेत, पण तुम्ही रिझल्ट लगेच बघू शकतात. माझे केस अजून सेट पण झालेले नाही आहेत, पण माझे केस किती सिल्की आणि शायनी दिसत आहेत ते तुम्हाला कळतच असेल. तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल आणि ज्यांना हा स्पा क्रीम घ्यायची असेल त्यांनी ॲमेझॉनला, फ्लिपकार्टला घेऊ शकतात. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप मनापासून आभार. थँक्यू.